ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 9. खरदूषणाशी युद्ध. ओम श्रीराम. श्रीराम प्रभूंनी दिलेल्या संकेतानुसार लक्ष्मण शूर्पणखेची विटंबना करतो. मग शूर्पणखा खर व दूषणाकडे येते. खर दूषण मग 14 प्रमुख प्रधानांना सैन्यासह युद्धास पाठवतात. तेव्हा मग श्रीराम प्रभू एकाच बाणाने 14 जणांना मारतात. नंतर शूर्पणखा येते. तेव्हा लक्ष्मण तिला मारण्यास धावतो. तेव्हा श्रीराम त्याला थांबवतात व म्हणतात की स्त्रीहत्या करू नये. तसेच त्या 5 जणांना म्हणजेच रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, खर व दूषण यांना मारण्याकरता हीच इंधन म्हणून होईल. पुढे मग खर व दूषण युद्धास येतात. तेव्हा श्रीराम व लक्ष्मण सर्व राक्षस सेनेचा नाश करतात व मग श्रीराम खराचे शिर उडवतात. ते शिर श्रीरामांच्या चरणावर येऊन पडते व म्हणते की रामबाणामुळे आज माझा उद्धार झाला आहे. खर म्हणजे गाढव व गाढव हा निर्बुद्ध असतो व असे गाढवासारखे जे लोक असतात ते फार विघातक असतात. मग त्रिशिरा व दूषण पळून जातात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाने आपले अध्यात्म जीवन जगत असताना या आसक्ती म्हणजेच शूर्पणखापासून नेहमी सावध असावे. कारण ही आसक्तीच सर्व नाशाला कारणीभूत होते. तीच पंचमहाभूते व त्यांच्या पंचतन्मात्रांच्या माध्यमातून विनाश घडवून आणते. ही आसक्ती साधकाच्या अहंकाराला म्हणजेच रावणाला अशुद्ध करते व त्याच्या ठिकाणी हव्यास म्हणजेच कुंभकर्ण निर्माण करते. मग त्यामुळे त्याचे मन गर्विष्ठ म्हणजेच इंद्रजित होते व त्यापुढे मग निर्बुद्धपणाचा, मूर्खपणाचा म्हणजेच खराचा कळस होतो. त्याचेकडून दोषांचे म्हणजेच दूषणाचे डोंगर उभे राहतात. हे सर्व त्रिच्या म्हणजेच त्रिशिराच्या माध्यमातून म्हणजे त्रिगुण, त्रिपुटी, 3 देह, जागृती, स्वप्न व सुषुप्ती या 3 अवस्था यांच्यामार्फत केले जाते. या सर्वांचे मूळ हे आसक्ती असते. परंतु अशाही परिस्थितीमध्ये साधकाचे सोबत त्याचे गुरुदेव असतात. ते आपल्या शिष्याला कृपारूपी बाणाने या आसक्तीने निर्माण केलेल्या वादळातून सही सलामत बाहेर काढतात व आपल्या पुढील अध्यात्म प्रवासाकरिता मार्गस्थ करतात. आता आपण या कथेचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये श्रीराम प्रभूंनी दिलेल्या संकेतानुसार लक्ष्मण शूर्पणखेचे कान, नाक वगैरे कापतात. ती शूर्पणखा खरदूषणाकडे जाते. ते 14 प्रधानांना पाठवतात. श्रीराम एकाच बाणाने त्यांचा वध करतात. पुढे खरदूषण युद्धास येतात. नंतर शूर्पणखा ही युद्धास येते. तेव्हा लक्ष्मण शूर्पणखेवर धावून जातो. तेव्हा राम म्हणतात की स्त्रीला मारू नये आणि ही त्या 5 जणांना मारण्यासाठी इंधन म्हणून होईल. ते 5 जण म्हणजे रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, खर व दूषण. नंतर श्रीराम खराचे शिर उडवतात. इथे कथेमध्ये सांगितले खर म्हणजे गाढव आणि गाढवासारखे जे निर्बुद्ध लोक असतात ना ते फार विघातक असतात. हा कथेचा भाग झाला.
हेच साधकाच्या दृष्टीने कसं असेल, तर साधकाच्या दृष्टीने इथे शूर्पणखा म्हणजे आसक्ती. साधकाच्या ठिकाणी आध्यात्मिक जीवन जगत असताना या आसक्तीपासून साधकाने नेहमी सावध राहावे. कारण ही आसक्तीच साधकाच्या आध्यात्मिक जीवनाचा नाश करण्याला कारणीभूत ठरते. कारण आसक्तीमधून जी पंचमहाभूते असतात ना, कारण आपलं साधकाचा देह हा पंचमहाभूतांनी निर्माण झालेला आहे. आणि त्या पंचमहाभूतांच्या ज्या पंचतन्मात्रा आहेत, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध, यांच्याविषयी आसक्ती निर्माण झाली आणि यांच्याविषयीचा जो अहंकार असतो, त्या आसक्तीने तो अहंकार अशुद्ध होतो. म्हणजेच कथेमध्ये आपण जो रावण म्हटलंय तो अशुद्ध अहंकार आहे. आणि मग अशा अशुद्ध अहंकारातून हव्यास निर्माण होतो. तो हव्यास म्हणजे कुंभकर्ण. आणि असा हव्यास निर्माण झाला की साधकाचं मन गर्विष्ठ होतं, म्हणजेच इंद्रजित. आणि त्याही पुढे जाऊन मग तो निर्बुद्धपणाचा त्याच्याकडून कळस होतो. निर्बुद्धपणा म्हणजे गाढव, गाढव म्हणजेच कथेमध्ये खर. आणि मग साधकाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींमुळे दूषण म्हणजे दोषाचे डोंगर निर्माण होतात. दोष म्हणजेच इथे कथेमध्ये दूषण. आणि त्यामुळे साधकाचं जीवन हे उद्ध्वस्त होतं. आणि हे कोणाच्या माध्यमातून होतं, तर त्रिपुटीच्या माध्यमातून. त्रिपुटी म्हणजे कथेमध्ये त्रिशिरा. त्रिपुटी कशाची, तर त्रिगुण, 3 देह, 3 अवस्था, म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण हे 3 देह, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, ही या 3 अवस्था, सगळे जी त्रिपुटी येते, म्हणजे ज्ञेय, ज्ञाता, ज्ञान किंवा दृश्य, दर्शन, द्रष्टा, या त्रिपुटीच्या माध्यमातून या सर्व गोष्टी घडतात. आणि साधकाला या त्रिपुटीच्याही पलीकडे जावं लागतं. आता इथे साधकाला हे कशाने सुरू झालं, म्हणजे मला माझ्या देहाची आसक्ती. देह हा पंचमहाभूतांचा, त्यातून 5 तन्मात्रा म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. आता शब्द, मी चांगलं बोलावं की वाईट बोलावं. स्पर्श, चांगलं स्वीकारावं की वाईट स्वीकारावं. रूप, डोळ्यांनी चांगलं पाहावं की वाईट. रस, जिभेने तोंडाने चांगलं बोलावं की वाईट, किंवा चांगलं खावं की वाईट. गंध, म्हणजे ह्यामधून आसक्ती निर्माण होते. म्हणजे मी चांगलं बोलायचं तर मी वाईट बोलतो, मी चांगलं ऐकायचं तर मी वाईट बोलतो. ही वाईटाची ही जी आसक्ती आहे ना, ही आसक्ती मग रूप, चांगलं पाहायचं की एखाद्या व्यक्तीकडे वाईट दृष्टीने पाहायचं, ही आसक्ती वाईटाकडे घेऊन जाते आणि साधकाचा विनाश घडते. बरं, तो पुढे जाऊन तो इतका निर्बुद्ध होतो की तो खरासारखा होतो आणि दोषाचे डोंगर उभे करतो. आणि ह्याने साधकाचं आध्यात्मिक जीवन विनाश पावू शकतं. मात्र इथे कथेमध्ये सांगितले की अशा आसक्तीच्या वादळातून साधकाला बाहेर कोण काढतं, त्याचे सद्गुरू त्याच्यावर कृपा करतात, त्याला साधनेवर स्थिर ठेवतात आणि या आसक्तीने निर्माण केलेल्या या भयंकर अशा वादळातून त्याला बाहेर काढतात आणि पुन्हा साधना मार्गावर आणून सोडतात. आपण पुढे पुढे तर रामायणामध्ये हे पाहतच जाणार आहे. हे जे 5 जण आहेत, म्हणजे रावण, कुंभकर्ण, इंद्रजित, खरदूषण, आता काही या अरण्यकांडात त्यांचा मृत्यू होईल, परंतु रावण हे आणि इंद्रजित आणि कुंभकर्ण हे शेवटपर्यंत आहेत. तर हे कसा साधकाचं जीवन उद्ध्वस्त करत करत जातात. म्हणजे इथे कथेमध्ये रावण, कुंभकर्ण आणि इंद्रजित, तर साधकाच्या दृष्टीने रावण म्हणजे अशुद्ध अहंकार, दशरथ म्हणजे शुद्ध अहंकार. साधकाचा जर अहंकार शुद्ध झाला तर त्याच्या ठिकाणी म्हणजे दशरथाच्या ठिकाणी राम जन्मतो, साधकाच्या ठिकाणी आत्मसाक्षात्कार होतो. आणि साधकाचा अहंकार जर अशुद्ध झाला तर त्याचा रावण होतो, साधकाच्याकडे हव्यास वाढला तर त्याचा कुंभकर्ण होतो. साधकाचं मन जर गर्विष्ठ झालं, अहंकारमय झालं, तर त्याचा इंद्रजित होतो. हे आपण पुढे पाहतच राहणार आहोत. परंतु आजच्या या अध्यायामध्ये
श्रीराम प्रभू कथेमध्ये खराचं शिर बाणाने उडवतात, तसं साधकाच्या दृष्टीने ह्या आसक्तीने निर्माण केलेलं वादळ सद्गुरू म्हणजेच श्रीराम, त्यांचा बाण म्हणजे कृपा, आणि त्या कृपारूपी बाणाने या आसक्तीच्या वादळातून सद्गुरू शिष्याला सही सलामत बाहेर काढतात आणि पुढच्या आध्यात्मिक प्रवासाकडे प्रवाहित करतात. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.